कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार मधुरिमा राजे यांच्याशी आपण आज मी आमदार या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत। कोल्हापूर उत्तर विधानसभा हा मतदारसंघ गेले अनेक वर्षापासून काँग्रेसच्याच ताब्यात होता। परत या ठिकाणी काही बऱ्याचशा राजकीय घडामोडी गेल्या आठवड्याभरात घडल्या गेलेल्या आहेत। त्यानंतर आपली सर्व पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आलेली आहे। नुकताच आपण अर्जही भरलेला आहे। पक्षश्रेष्ठींनी आपला विश्वास टाकलेला आहे। याबद्दल आपले काय मत आहे? मी सर्वप्रथम माझ्या कोल्हापूर उत्तरच्या सर्व जनतेचे मनापासून आभार मानते, कारण का त्यांनी खरं तर माझ्या नावाचा उठाव केला आणि काँग्रेस पक्षातले आमचे सर्व कोल्हापूर जिल्ह्याचे जे माझे सहकारी आहेत, नेहमी ज्यांच्याबरोबर मी काम करत आहे काँग्रेस पक्षाचं इथं कोल्हापूरमध्ये, त्या सर्वांनी पण माझं नाव एकमुखाने पुढं आणलं। त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते। त्याचबरोबरीनं सर्व काँग्रेसचे वरिष्ठ आमचे पक्षश्रेष्ठी, त्यामध्ये आमचे श्री मल्लिकार्जुन खरगेजी, सोनिया गांधीजी, राहुल गांधीजी, त्याचबरोबरीनं रमेश चेन्नीतलाजी, आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय श्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, या सगळ्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची मला उमेदवारी दिली। त्याबद्दल मी त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते। आणि इथंसुद्धा आपले उद्धव बाळासाहेब ठाकरेजींचा गट सगळा जो आमचा कोल्हापूरचा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारजी यांचासुद्धा जो गट आहे, या सगळ्यांनीसुद्धा माझं नाव पुढं आणलं। त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार। मला ही उमेदवारी मिळाली याबद्दल मला खरं तर आनंदच आहे। आणि खऱ्या अर्थानं मी नेहमी समाजसेवा करत असते आणि आता संधीचं सोनं करायचं आहे आणि कोल्हापूर शहर उत्तरचा विकास हाच आमचा ध्यास आहे। या मतदारसंघामध्ये आपले वडील आदरणीय स्वर्गीय दिग्विजय खानविलकर साहेब यांच्याकडून आपल्याला राजकीय वारसा हा मिळालेलाच आहे। त्याचबरोबर ज्या वेळी आपण छत्रपती घराण्यात सुनबाई म्हणून आलात, या ठिकाणी आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांचाही वारसा आपल्याला मिळालेला आहे। आपले पतिराजे आमदार होते। तर या सर्व घडामोडीतून आपण राजकीय प्रवास करत असताना, त्याचबरोबर महिला संघटन बांधत असताना कशा पद्धतीनं आज आपण बांधलेलं आहे आणि त्याचा आपला फायदा कशा पद्धतीनं होणार आहे? खरं तर समाजकारणाचं बाळकडू हे मला लहानपणापासूनच मिळालेलं आहे आणि तोच वारसा पुढं इथं छत्रपती घराण्यातसुद्धा मी लग्न होऊन आल्यानंतर, हे घराणं तर आपल्याला माहिती आहे की सगळं समाजकारणच करते दरवेळेस आणि नेहमी लोकहिताचीच दृष्टिकोन या घराण्याचा आहे आणि नेहमी सर्वसामान्य लोकांच्यासाठीच या घराण्यानं जे काय आहे ते सर्व काही केलेलं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। तो म्हणजे इतिहासात त्याची हे पण आहे। तर हाच वारसा, हेच सगळे जे काही आदर्श आहेत, ह्यांचंच कार्य आपण पुढं चालू ठेवत आहे। सर्वसामान्यांची कामं करणं ही माझी पहिल्यापासूनची आवड आहे, मदत करायची दिलखुलास सगळ्यांना। आणि ते कोण म्हणजे असं मी कधीच बघत नाही की व्यक्ती कोण आहे काय आहे, आणि मला लोकांना मदत करायला खूप आवडते आणि त्यामुळं मी नेहमी त्यांच्या मदतीसाठी धावून कायम जाते। लोकसभा निवडणुकीमध्ये आदरणीय छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचाराची धुरा बरीचशीच आपल्या खांद्यावर होती आणि ती सगळी वाहून नेली आणि आज विजयाची पताका आपल्या राजवाड्यावर फडकवलेली आहे। आता यावेळीसुद्धा आम्हालाही अपेक्षा आहे ही विजयाची पताका फडकवणार आहात, तर याबद्दल आपलं मत काय? कोल्हापूरच्या जनतेने ही जी काही माझ्यावर आज जबाबदारी टाकलेली आहे आणि गेले 40 वर्ष मी समाजसेवा, सर्वसामान्य लोकांमध्ये माझं मिसळणं, मला जे आवडतं ते मी सगळं नेहमी करत आलेले आहे। खऱ्या अर्थानं आता त्याला आणखीन जोर आणि ताकद सगळ्या ह्यानं मिळणार आहे आणि निश्चित माझ्या कोल्हापूर उत्तरच्या सर्व माझे बंधू असतील, माझ्या भगिनी असतील, माझे खेळाडू असतील, स्पेशल लोक असतील, वेगवेगळे प्रोफेशनचे लोक असतील
त्यामध्ये उद्योगपती असतील, त्यामध्ये डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, आमचे आर्किटेक्ट्स असतील, आमचे कोल्हापूरचे कलाकार आहेत. नुसतेच स्टेजवरचे कलाकार नाहीत तर आर्टिस्ट लोक पण खूप आहेत. खऱ्या अर्थानं या सगळ्यांच्यामध्ये माझा वावर नेहमी असतो आणि ॲज त्यांच्यातलंच एक म्हणून मला हे राहायला आवडतं आणि मी तसंच राहणार आहे आणि त्यांचं काम नेहमी करतच राहणार आहे. आत्ताची ही निवडणूक जनतेने खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी आपल्या हातात घेतलेली आहे. कारण काल आपण उमेदवारी अर्ज भरत असताना जनतेचा मिळालेला प्रतिसाद निघालेली रॅली, त्यामुळे प्रचंड पाठबळ आपल्याला मिळालेलं आहे. याबद्दल आपलं मत काय? मी कधी राजकारण केलंच नाही. मी नेहमी समाजकारण करत आलेले आहे. ज्या लोकांनी जेव्हा जेव्हा माझ्याकडं त्यांना मी पाहिजेल आहे असं लोकांनी जेव्हा मला सांगितलं त्यावेळेस मी त्यांच्या सुखादुःखामध्ये, त्यांच्या घरचे कार्यक्रम असू देत किंवा आणि काही सामाजिक सामाजिक उपक्रम असू देत, यामध्ये मी कायम त्यांच्याबरोबर त्यांच्यातलंच एक बनून नेहमी मी उभं राहिलेले आणि मला ते आवडते. त्यामुळे आता आणखीन त्यांनी मला ही संधी दिली आहे तर आणखीन जास्त त्यांच्यासाठीच काम करायचं आहे आणि त्यांच्यासाठीच मी झटणार आहे. माझ्या कोल्हापूरचे प्रश्न आहेत बरेचसे, त्याच्यामध्ये कोल्हापूरच्या आपला विकास होणं खूप महत्त्वाचं आहे. टप्प्याटप्प्यानं ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणात झालेला नाही आहे. आज कोल्हापूरचे रस्ते आहेत, वाईट अवस्था आहे. आज आई अंबाबाई कोल्हापूरची आणि आपला दख्खनचा राजा ज्योतिबा हे दोन्ही आमचे इथले हे आहेत आणि त्यामुळं 30 लाख भाविक आज कोल्हापूरला वर्षभर येतात आणि कोल्हापूरमध्ये बाहेरच्या येणाऱ्या पर्यटकानं निदान 3 ते 4 दिवस तरी राहिलं पाहिजे. मग माझ्या माता भगिनींच्या हाताला काम मिळेल, माझ्या युवा पिढीला इथल्या काम मिळेल. कारण 3-4 दिवस लोक इथं राहिले तर पर्यटनाची इतकी इथं स्थळं आहेत आणि ती खऱ्या अर्थानं त्याचा विकास होऊन ती प्रकाशझोतात आणणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याबरोबरीनं ज्या लोकांना बेसिक सुविधा आहेत, ज्या त्यांना दैनंदिन जे गरजेच्या आहेत, त्यामध्ये स्वच्छता आली, त्यामध्ये परत आपल्याकडं जेव्हा बाहेरून भाविक येतात, महिला येतात खास करून, तेव्हा स्वच्छतागृह असणं इथं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण बघतो की कोल्हापूर आपलं असं आहे की ते आमचं गच्च आहे. कोल्हापूर जशी लोक आहेत तसंच आमचं कोल्हापूर आहे, एकदम घट्ट आहे. तर त्यामुळं बाहेरून रिंग रोड जो आहे ह्याच्यात त्याचा कसा वापर करता येईल, पार्किंगचा विषय कोल्हापूरमध्ये आपल्याला नेहमी भेडसावत असतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्यामुळं माझ्या सर्वसामान्य लोकांना त्रास होतो. कारण का आपल्याला पण बघा तुम्ही, आपल्या दारात कोणतरी गाडी लावून गेलं की आपल्याला खूप राग येतो की आपल्याला बाहेर जायचं असते. पण हे सगळं कधी होणार, जेव्हा त्याचं व्यवस्थित आपण एक आराखडा तयार करून पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याचा विचार करून ज्यावेळेस आपण हे सगळं विकास करणार कोल्हापूरचा, तेव्हा ह्या ज्या अडचणी आहेत, आज जे आमचे कोल्हापूरकर लोक जी माझी कोल्हापूर उत्तरची जे त्यांना त्रास होतोय, हे खऱ्या अर्थानं दूर करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी मग आपल्याला प्रशासन असेल, आपले लोक असतील, माझी सर्वसामान्य आपली लोक असतील, त्या एरियातली सगळ्यांनी एकत्रित बसून हा मार्ग काढून हे छोटे छोटे प्रश्न सोडवले तर माझं कोल्हापूर एकदम सुंदर होणार आहे. कोल्हापूरचा IT पार्कचा एक विषय बरेच वर्ष मागणी होती, परंतु प्रलंबितच राहिलेला आहे. तर आपण आमदार झाल्यानंतर हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करणार? कोल्हापूरमधून IT क्षेत्रामध्ये खूप मुलं मुली आहेत आणि ते सर्वजण चेन्नई, हैदराबाद, पुणे इथं सगळीकडं सगळेजण आहेत, काही फॉरेनला पण आहेत. काय झालेलं आहे की आता पुण्यामध्ये पण आपण बघताय की खूप कंजेशन झालेलं आहे, तिथं बरेचसे ट्रॅफिकचे इश्यूज आहेत. त्यामुळं बऱ्याचशा कंपनीज बाहेर हे बघतायत, तर त्यांना कोल्हापूर हे हब अतिशय चांगलं आहे. आणि आम्ही आमच्या सर्व एकत्रित आमच्या महाविकास आघाडीचे आमचे सर्व नेते आहेत, आमचे सर्व प्रशासनाची लोक आहेत आणि आपली जे काही या IT याच्यामध्ये
काम करणारी सगळी लोकं आहेत, ह्या सगळ्यांना एकत्रित करून विश्वासात घेऊन हा प्रश्न सोडवायचा कसा, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच वर्षापासून प्रयत्न सुरू आहेतच. माझे वडील असतील त्यांच्या काळापासून, त्याच्यानंतर बंटी पाटील साहेब असतील, त्याच्यानंतर बाकीचे आमचे सगळी नेते मंडळी आहेत, ह्या सगळ्यांचे प्रयत्न चालूच आहेत. त्याला योग्य ते हे व्यवस्थित कसं सगळं संगनमत एकत्रित करून सगळ्यांचं कसा व्यवस्थित ते आपल्याला इथं हे करता येईल, ह्याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्रित येऊन विचार करून ह्या गोष्टी पुढं नेणं आणि प्रशासनाची मदत हे सगळं एकत्रित झालं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरळीत सगळे प्रश्न सुटतात. द्वार मधुरिमाराजे छत्रपती यांनी आज कोल्हापूरचा ITचा विषय असेल, दख्खनचा राजा ज्योतिबा, करवी निवासिनी अंबाबाईचा आराखडा याबाबतचे असलेले प्रश्न आपण आमदार झाल्यानंतर कशा पद्धतीनं सोडवणार याबाबत त्यांनी दैनिक नवराष्ट्राशी संवाद साधून दिलखुलास बातचीत केली.